व्हायचा त्या दिवशी पृथ्वीची गती कमी होईल. ती टिकून का आहे तर माणूस रिटायर होत नाही म्हणून. पण आपण खूप विचित्र माणसं आहेत. आपण कधी सेवकाला रिटायर करतो, कधी आईला रिटायर करतो, कधी सासूला रिटायर करतो, कधी सुनेला रिटायर करतो. हे काय बरोबर नाही. हा प्रशासकीय शब्द जरी असला तरी राजकुमार सारखी माणसं त्या शब्दाच्या पलीकडे जाऊन जगत असतात, हालचाली करत असतात आणि तो आमच्याच कळपातला आहे. त्यामुळं सेवापूर्ती, निवृत्ती, निरोप या सगळ्या गोष्टींच्या पासून तो दूर राहील. आज या क्षणापासून तुम्ही जे त्याच्याविषयी बोलला तेही तो इथेच विसरून जाईल. काही लक्षात नाही ठेवायचं. लोक लय हुशार असतात. एवढं त्यांना भारी बोलायचं होतं तर अगोदर का नाही बोलले? मग सेवानिवृत्तीची वाट का बघत असते? हे विसरून जायचं. लोक इतके हुशार असतात की निरोप समारंभात त्यांनी काय काय आणलं होतं. मी 2 तास ऐकत होतो शांतपणे. मी शांत बसणारा माणूस नाही, पण इथे मला बसावं लागलं. काय काय आलं होतं? सीताफळ, रामफळ, अमुक तमुक. किती प्रश्न आले, किती कोडी आली. लोकांना कळतच नाही. रामफळ आल्यामुळे सीताफळाचं महत्व कमी झालं. आता रामफळ काय मी नाही आणलेलं, ते 2014 मध्ये कुणीतरी आणलेलं. आणि कुणी आणलंय ह्याचं नाव पण नाही घ्यायचं आता, कारण नाव घेतले की देशद्रोह होतो. आमच्याकडे वेळ नाही आहे कुठे आली कोर्टात जाऊन पोलिसाच्या दारात बसला. त्यामुळे नाव न घेतलं तरी लोकांना कळतं. याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणून अशी वाईट नावं सार्वजनिक ठिकाणी घ्यायची नसतात. तुम्ही पण घेऊ नका. अजून एक मी सांगतो की मी माझ्या आयुष्यात निरोप समारंभाला हजर राहण्याची पहिली वेळ आहे. मी कधी निरोप समारंभाला जात नाही. मी कावळं बोलवण्याच्या समारंभाला पण जात नाही. पण मी इथे आलो. हा निरोप समारंभ आहे म्हणून मी आलेलो नाही. तो शिक्षकाचा निरोप समारंभ आहे म्हणून तर मी अजिबात आलेलो नाही. अलीकडे त्यांचं आणि माझं पण पटत नाही. शिक्षकाचा निरोप समारंभ असता तर मी अजिबात आलो नसतो. मग मी का आलो? मी एकाच कारणासाठी आलो. ज्याने आयुष्यात शिक्षकाची नोकरी न करता तिची चळवळ बनवण्याचं काम केलं त्या माणसाला भेटायला मिळालं. आपल्या 30-35 वर्षाच्या कालखंडात अनेक विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारून डोक्यावर हात ठेवून विद्यार्थ्यांच्या मध्ये विरून जाऊन ज्यांचं रूपांतर व्यक्तीतून समाजामध्ये झालं त्या समाजाला भेटायला मिळालं. व्यक्तीला नाही भेटायला. जागतिकीकरण, खाजगीकरण या काळामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू कोणाचे होत आहेत ते जगभरातल्या संघटनांचे आणि त्याच्यात अडकलेल्या कामगारांचे मृत्यू होत आहेत. हा मृत्यूचा एक हंगाम चालू झालेला आहे 2010 पासून. अशा हंगामातही माणसाचा, श्रमिकांचा कणा असलेल्या संघटना जपून ठेवल्या पाहिजेत. त्यांचं संघटन केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण कष्ट केलं पाहिजे. प्रसंगी त्याग केला पाहिजे. म्हणून संघटना कोसळण्याच्या काळामध्ये संघटना उभा करण्याचं काम ज्याने केलं त्या राजकुमारला भेटायला मिळालं. त्यांच्या आणि माझ्यामध्ये एक दुवा पण आहे. त्या दुव्याने पण मला इथे खिचून आणलं. त्यांनी म्हटलेलं आहे मी AISF मध्ये होतो. मी पण AISF मध्ये होतो. त्यांनी सांगितलं पानसरेंनी मला हे पुस्तक लिहायची प्रेरणा दिली. मला पण त्यांनी दिली. माझं देवदासी पुस्तक तर कोल्हापुरात वर्गणी काढून पावत्या छापून
ते पहिल्यांदा छापून आणलं ते पानसरेने, ज्याच्या 23 आवृत्त्या झाल्या. दोघांच्या मधला एक दुवा आहे पानसरे. त्यांनी त्यांना खूप आशीर्वाद दिले, पण पानसरेने त्याच्या पलीकडे जाऊन माझं लग्न लावलेलं आहे. त्यांनी लग्न लावलं नसतं तर आई शपथ माझ्या आयुष्यात कधीच लग्न झालं नसतं. कारण कम्युनिस्ट पक्षाच्या संबंधित असणाऱ्या मुलाशी लग्न करावं इतका वाईट विचार करणाऱ्या महिला अजून आपल्याकडे नाहीये. कौन करेगा शादी कॉम्रेड के साथ? ज्यांची झाली ती लकी आहे. कुठल्या तरी बुवाचा आशीर्वाद त्यांना मिळालेला असणार कोकणातल्या वगैरे. तो बुवा आशीर्वाद पण देतो आणि आंबे खाल्ल्यावर पोरं होतात असं पण सांगतो. नाव घेतले का कुणाचं? लक्षात ठेवा नीट. उद्या साक्षीदार म्हणून उभा राहणार तुम्ही. कुणाचं नाव घेतले नाही सांगता आलं पाहिजे तुम्हाला. हे कोण आहेत राजकुमार यादव? बेल वाजल्यानंतर, बेल पुन्हा वाजल्यानंतर मधल्या काळामध्ये शिक्षकाची नोकरी करणारे ग्रस्त आहेत की आपल्याला हवा तसा समाज बनवण्यासाठी ज्या काही एक हालचाली चालू आहेत जगभर, त्या हालचालीशी स्वतःला बांधून घेणारा माणूस आहे. कोण आहे? हा परंपरा बदलणारा, त्यासाठी प्रयत्न करणारा, समूह बनलेला एक माणूस आहे. मला आश्चर्य वाटतं. त्यांचे एक विद्यार्थी काय कसले टक्के सांगितले त्यांनी? 2%. माझं विज्ञान खूपच बेकार आहे, म्हणजे नाहीच आहे माझ्याकडे विज्ञान. शिल्पाकडे. पण मी एक भाग्यशाली माणूस आहे की मी देशातल्या आणि जगातल्या सगळ्या वैज्ञानिकांना बहुतेक वेळेला भेटून आलेलो आहे. त्यांचा कुणी विद्यार्थी सायंटिस्ट आहे, कुणी अधिकारी आहे, कुणी अमुक आहे, तमुक आहे. मला आश्चर्य वाटलं की आपल्या देशातली गुरु शिक्षक परंपरा ही कोण कुणाचा अंगठा कापून घेतो याच्यावर उभे. अंगठा कापून घेणारे. मोबाईल कोणाचा वाजतो? दाढीवाल्या. मोबाईल बंद कर, दिसते मला इथून. अजून तुमच्याकडे येणार आहे मी. खनपिन होईल, कळेल मग आपण कोण आहोत, कुठे आहोत, कसे वागतो. अंगठा कापून घेणाऱ्या परंपरेमध्ये स्वतःचा अंगठा विद्यार्थ्यांना देऊन त्यांना मोठं करणाऱ्या राजकुमारला भेटायला मिळालं. आपल्या शिक्षण परंपरेत अजून एक लफडा आहे. आपली शिक्षण परंपरा ही विद्यार्थ्यांना हरवणारी परंपरा आहे. इथे कोणी विद्यार्थ्यांना जिंकू दिलं जात नाही. काय मस्तीत बोलतात मास्तर परीक्षेच्या वेळेला 30 मार्क दिले आणि 94 पोरांना कापलं. खाटकाचं दुकान चालवत आहे का कापलं? आणि ही कापी नको म्हणून बिन परीक्षाची शिक्षण पद्धती आपल्याकडे आहे. आता परीक्षाच घ्यायची. कापी काय चालतं? या कापीच्या जगामध्ये स्वतःचं रूपांतर विद्यार्थ्यामध्ये करणारी माणसं शिक्षक खूप कमी असतात. त्या दुर्मिळ माणसामध्ये एक असलेल्या राजकुमारला मी इथे भेटायला आलो. मी निरोप समारंभाला आलेलोच नाही. हे का घडतं असं? आणि कुठे आहे सर्वांना शिक्षण असा एक धीर गंभीर प्रश्न विचारण्याचं धाडस या देशातल्या कोणत्याही मास्तरांनी 2014 नंतर केलेलं नाही आहे. सगळे शेपटा घालून बसलेले आहेत. दिवसभर कॅल्क्युलेटरवर खेळायचं. 3 महिन्यांनी महागाई भत्ता किती वाढणार, कुणाची बदली कुठे होणार, कुणाला कसं जुगाड लावायचं, प्रश्न कसा विचारणार तो? बरोबर आहे देवा. एकही मास्तराने प्रश्न विचारला नाही की जो त्यांनीच विचारायला पाहिजे होता. मला कशाला सांगताय का? कॉम्रेड, प्रश्न कोणी विचारायला पाहिजे होता? मास्तराने विचारायला पाहिजे होता. असा प्रश्न विचारणारा एक धाडसी, एक त्यागी,
एक समर्पित मास्तराला भेटायला मी इथे आलेलो आहे. ताकदच नाही कोणाची. का ताकद नाही? खाजगीकरणाच्या, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जसे अनेक गोष्टींचे मृत्यू सुरू आहेत तसं आपल्या देशामध्ये, भांडवली देशामध्ये, हुकुमशाह देशामध्ये प्रश्नांचे मृत्यू पण सुरू आहेत. प्रश्न विचारायचेच नाहीत. प्रश्न विचारला राष्ट्रद्रोह, प्रश्न विचारला विद्रोह, प्रश्न विचारला बंड. अरे कळत कसं नाही भाऊ, जगातल्या प्रत्येक ज्ञानाचा जन्म कोणत्या ना कोणत्या प्रश्नातूनच होत असतो. तुम्ही प्रश्न मारून देशाचा, समाजाचा विकास करू शकत नाही. प्रश्न जन्माला येणारी गर्भाशय काढून टाकता तुम्ही आणि बोलत नाही कोणी. हे अण्णा हजारेंच्या सारखं मौन पाळणाऱ्या माणसांचं जग बनवलं जाते. प्रश्न मारतात तिथे आणि प्रश्न विचारणाऱ्याला विद्रोही समजले जाते. प्रश्न का मारले जातात? कारण जगातल्या सत्ताधाऱ्यांना कधी बॉम्बची भीती वाटत नाही, कधी शस्त्रांची भीती वाटत नाही, कधी निवडून येणार की हरणार याची भीती वाटत नाही. कारण रडून सुद्धा तिकीट मिळवता येतं हे 4 दिवस आपण पाहिलेलं. घाबरत नाहीत ते व्यवस्थेतल्या एकाच गोष्टीसाठी घाबरतात आणि त्या गोष्टीचं नाव असतं प्रश्न. सगळे सत्ताधारी प्रश्नाला घाबरत असतात. कारण प्रश्न सत्ताधाऱ्यांना कधी खेचेल हे सांगता येत नाही. म्हणून जगातल्या सगळ्या व्यवस्था प्रश्नाला घाबरतात, विचाराला घाबरतात, विद्रोहाला घाबरतात, ज्ञानाला घाबरतात, साहित्याला घाबरतात. तुम्ही कितीही रिंग वाजवली तर असं नका समजू मी भाषण करायचं बंद केलं. हे माहिती आहेत बीड मधले फंडे मला सगळे. बीडचा माझा अभ्यास, बीडचा माझ्या इतका अभ्यास बीडचा कुणी केलेला नाहीये. लोक घाबरतात बीड मध्ये यायला. मी घाबरतो का? मला माहिती आहे कुठलं बटन कुठे आहे. घाबरायचं काय कारण? आणि तुमच्या लक्षात येत नाही बीडची जर उद्या महाराष्ट्रात, देशात इज्जत वाढणार असेल तर त्याच्या मागे राजकुमार सुद्धा एक कारण असेल. उगीच सांगू नका आमच्याकडे खंडणीवाला आहे, आमच्याकडे खूनवाला आहे, आमच्याकडे टोळीवाला आहे, आमच्याकडे विनयभंगवाला आहे. नका सांगू, कारण आम्ही उत्तर देऊ आमच्याकडे राजकुमार पण आहे. हे समाजाचं चारित्र्य कोण बदलत असतं? राजकारण बदलत असतं का? समाजाचं चारित्र्य काय निवडणुका बदलत असतात? समाजाचं चारित्र्य काय आमदार खासदार बदलत असतात? त्यांना कुठे असतं मुळात बदलायला? हे माझे आमदारांच्या विषयी नाही. नाहीतर बीडचा दणका दाखवू काय म्हणून मला सुखरूप जायचं आहे. सो ही व्यवस्था प्रश्नाला घाबरते आणि फक्त प्रश्नालाच घाबरते. आणि गंमत म्हणजे शिक्षण व्यवस्था सुद्धा प्रश्नाला प्रोत्साहन देत नाही. मी पण कधीतरी पहिलीत होतो ना, असं का समजता? मला पण मास्तर होता, मला पण मुख्याध्यापक होता, मला पण प्राध्यापक होता. आणि तो सगळा इतिहास काळजात आहे. वर्गात शिक्षक आल्यानंतर पहिलं वाक्य कोणतं बोलतो ते अजूनही शब्द मला पहिलेपासून कोणतं वाक्य बोलतो? सायलेन्स प्लीज, शट अप, तोंड बंद करा. का रे भाऊ? तोंड उघडं करायला तर मी मोठ्या आशेने शाळेत आलो ना. तोंड बंद का करायचंय मी? आणि मी तोंड बंद करू ज्ञान कसं मिळवायचं आहे? मी प्रश्न कसा विचारायचा आहे?
ही व्यवस्था विद्यार्थ्यांचं तोंड बंद करण्याचं काम करते. कारण तिलाही भीती असते, विद्यार्थ्यांनी तोंड उघडलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मला देता येईल की नाही माहिती नाही, म्हणून मास्तर शटअप म्हणतात, सायलेन्स म्हणतात. आणि तोंड उघडायला परवानगी देणारे जे शिक्षक असतात त्यांची पोरं 2% शास्त्रज्ञ होतात. तोंड का बंद करतो भाऊ? का बंद करतो? तुम्हाला उत्तर देता येत नसतील, तुमचं ज्ञान 1.5च्या पलीकडे जाणार असेल तर तुम्ही जरूर ते टॅट की फिटची परीक्षा आली ना द्यायला पाहिजे. का देत नाही परीक्षा? कारण शिक्षक तर प्रत्येक पिरियडला परीक्षा देत असतो ना, प्रत्येक पिरियडला परीक्षा होते तिची. सो प्रश्न विचारणाऱ्या व्यवस्थेला जोपर्यंत आपण प्रोत्साहन देत नाही तोपर्यंत आपला समाज आणि देश विकसित होणार नाही. कारण सगळा विकास प्रश्नांच्या उत्तरातून चालू असतो. कधीतरी चांगला मास्तर होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आम्हाला खूप चांगले मास्तर मिळाले. मला इतके भारी मास्तर माझ्या इतके कुणालाच नाही मिळाले. इतका भारी की डोक्यापर्यंत पायाच्या गोट्यापर्यंत मास्तरांनी रूळ फोडून तयार केलेल्या जखमा उरण मी अजूनही दाखवू शकतो. तुमचं भारी आहे, कायद्यात आला. आमच्या वेळेला मास्तर हाच कायदा होता, तुमच्या वेळेला सरकारी कायदा आला नाही का? हे प्रश्नाला का घाबरतात? जायचंय का कुणाला? जेवण उशिरा आहे म्हणून काही जण उशिरा यायला लागले. या समारंभाचं स्वरूप सुद्धा निरोप समारंभाचं बदललं पाहिजे. हे कसं चालतंय मला माहिती आहे, माझी बायको मास्तरी नाही. तुम्ही असं नका समजू ह्याला कोण सांगतं, हे एवढं गुपित कोण सांगतं ह्याला? अरे आपले घर में नॉलेज का खजिना आहे. आणि मास्तरीन पत्नी होणं, कोणीतरी म्हणत होतं धर्मपत्नी धर्मपत्नी. आता धर्मपत्नी नाही आहे, आता संविधान पत्नी आहे. बरोबर आहे. धर्म असला की लय गोंधळ करतो. हे का प्रश्नाला घाबरतात लोक? मला तरी सवय होती डिक्शनरीतला कुठला तरी एक अवघड शब्द पाठीवर लिहायचा आणि तो मास्तराला विचारायचा, सर याचा अर्थ काय? ज्या मायला जे शाळेत नाही, सिलेबस मध्ये नाही, ते तू कुठून आणतो? ठोक्यात म्हणायचा तो. पण बालोजी नावाचा कर्नाटकातला एक मास्तर होता, तो बघायचा आणि तो अतिशय शांतपणे म्हणायचा, टुमॉरो आय विल टेल यू. कारण पूर्वी इंग्रजी शिकवणारे इंग्रजीतूनच बोलायचे, आता मराठीत शिकवून इंग्रजी शिकवतात, मराठीत बोलून. काय प्रगती झाली मला कळतच नाही, मराठीतून इंग्रजी कसं काय शिकायचं? तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्रश्न काय चीज आहे ती पहिल्यांदा समजून घ्या, मग मी राजकुमारसाठी का आलो हे पुन्हा पुन्हा तुम्हाला कळेल. हे टायटल नाही आहे. कुठे शिक्षण इज नॉट ओनली टायटल. हा एक आयुष्यभर शिक्षणात काम केलेल्या माणसाने केलेला विद्रोह आहे. हा प्रश्न म्हणजे रेव्होल्युशनरी क्वेश्चन. तुम्हाला शेक्सपियरचं नाव आठवत असेल, आठवतं सगळ्यांना शेक्सपियर? हा, मी काय सगळ्यांना स्पेलिंग नाही विचारणार, बरोबर आहे? तर 90% चुकतील, SES लिहितील. अरे क्या कॉम्रेड. शेक्सपियर एक मोठा नाटककार होता
आणि त्याच्या एका नाटकामध्ये नो नो सगळंच ऐकायला पाहिजे असं कुठे आहे? मी पण वाचले ना. अरे वा, असं दादागिरी करून तुम्ही होय म्हणाला म्हणत. आय थिंक इट इज मॅकबेथ ऑर टेम्पेस्ट. पण आता मला सगळ्यांसाठी बोलायचं आहे ना. आपली प्रश्नोत्तर नको, नंतर करू आपण. मला आनंद वाटेल, खूप आनंद वाटेल. कुणी प्रश्न विचारला तर मला खूप भारी वाटतं. आपली लायकी कळते, आपण ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्या नाटकामध्ये एक दृश्य असं आहे की राजवाड्यातून राजा घोडागाडीतून बाहेर येतो गेटच्या. त्याच्याबरोबर त्याचा त्या काळातला सुद्धा एक मंत्री असतो. बाहेर आल्यानंतर काय म्हणा दादा, हे मी थांबा थांबा का म्हणतोय माहितीये का? माझ्याविषयी तुमच्या मनात दया तयार व्हायला पाहिजे म्हणून. माझा स्वार्थ आहे. मी हायली डायबेटिक पेशंट आहे. बोलताना समोर हालचाली चालू झाल्या की माझं लक्ष तिकडे जातं आणि मला बोलायचंय ते चटकन विसरून जातो मी. शुगर डाऊन झालेली असते. परत पूर्वपदावर यायला मला आतल्या आत खूप झुंजावं लागतं. असं कोणी सांगितलं बीडकर माणसांच्या मनामध्ये द्यायचं नसते? असते की नसते? मग जरा मला थांबू द्या. नाही, ते मी असं ठरवून आलोय, मी जे आज काय सांगेन ते कदाचित तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा ऐका. आउट ऑफ सिलेबस आहे. त्याचा रथ आला की डाव्या बाजूला एक दृश्य असं आहे की एका झाडाखाली बुंद्याला पाठ टेकून एक सामान्य माणूस बसलेला आहे. दाढी वाढलेली आहे, चेहरा त्रासिक झालेला आहे, डोळे खोल गेलेले आहेत, पण तो कोणतीही हालचाल करत नाही. शांत बसतो रोज तिथे. आणि रोज रोज राजा बघतो, ते चिडतो. राजाच्या चेहऱ्यावर द्वेष येतो, कॉम्रेड. आणि हे सगळं सरदार पाहत असतो. एक दिवस सरदार राजाला विचारतो, महाराज मी किती दिवसापासून पाहतोय तो माणूस दिसला ना, तुमच्या चेहऱ्यावर खूप राग, त्रासिक होता, जेलसी होता. वाय? तो तर गरीब माणूस आहे. आणि राजाने दिलेलं उत्तर असं होतं. तो म्हणाला, तो माणूस गरीब असेल, त्याची दाढी वाढलेली असेल, त्याचे कपडे मळलेले असतील, तो जेवला पण नसेल, तो मला शिव्या पण देत नसेल, पण एक गोष्ट मी सातत्याने पाहतो. तो पाहतोस का? डू यू नो द मॅन इज थिंकिंग, अँड थिंकिंग पीपल आर व्हेरी डेंजरस.